निशंक हो निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळपाठीशी रे. अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वामी सेवेकऱ्यांचं हार्दिक स्वागत आहे. तर बघा, आज आहे मंगळवार. मंगळवारच्या दिवशी सर्व स्वामी सेवेकरांनी आपापल्या सेवा केलेल्या असतील. सर्व स्वामी सेवेकरांनी आज दुर्गा सप्तशतीचा पाठही केलेला असेल. त्याचबरोबर आज दुर्गा सप्तशतीचा पाठ करण्याचे म्हणजे का करायचा, तर मंगळवार आहे. मंगळवार असल्यावर आपण देवीचे जे मंगल कलश आहे, कुलदेवीचा आपण कलश आपण आपल्या देवघरामध्ये ठेवतो, त्याचंही आज आपण बरेच जण पाणी बदलतो किंवा नारळही बदलतो. मी पौर्णिमेपर्यंत नारळ बदलते आणि मंगळवार टू मंगळवार पाणी बदलते. आणि त्यानंतर आज दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा होता. त्यानंतर आज कुंकुमार्चनही करायचं होतं. या सर्व सेवा सर्वांच्या झाल्या असतील. नित्यसेवेतील आपले जी दररोजची कामे आहेत ते आपण करतो. तेच म्हणजे स्वामीचरित्र सारामृताचं वाचनही झालेलं असेल. 3 अध्याय 11 माळी. पण 11 माळी माझ्याकडून होत नाहीत, मी 1 माळ करते. त्यानंतर जेवढ्या गोष्टी माझ्या शक्य होतील तेवढ्या मी करते. पण त्याचबरोबर आज मी तुमच्यासाठी एक नवीन असा उपाय घेऊन आलेली आहे. एक छोटासा उपाय जो आपल्या केंद्रातही सांगितला जातो. एक छोटासा उपाय जो आपल्या जीवनाला सुखी व आनंदी बनवेल असं मला वाटतं. आणि हा उपाय मी माझ्या घरात करून झालेला आहे. त्यातून खरंच उत्तम अनुभव मला आलेला आहे. तसाच अनुभव तुम्हाला सर्वांना यावा यासाठी आजची ही सेवा किंवा आजचा हा उपाय मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर आपल्या घरामध्ये जर सतत आनंदी वातावरण आपल्याला ठेवायचं असेल, भांडणे होऊ द्यायची नसतील, कुठल्याही प्रकारचा वादविवाद होऊ नये असं वाटत असेल, कायम असं असतं की घरात वाद होतात, अशांतता असते, कुठल्या ना कुठल्या कारणावरून कुरबुरी या चालूच असतात. या कुरबुरी होऊ नयेत. म्हणजे बघा, आई मुलीचं पटत नाही, मुलांचं पटत नाही, नवरा बायकोचं पटत नाही, घरात आलेल्या आपतेष्टांशीही आपलं कधी पटत नाही, तरी बऱ्याचशा गोष्टी होत असतात. काही ना काहीतरी कुरबूर चालू असते, काही ना काही कटकट चालू असते. यामध्ये आपल्या घरामध्ये जर सतत आनंदी वातावरण राहावं असं वाटत असेल, भांडणे होऊ नये असं वाटत असेल, म्हणून हा उपाय आपल्या घरातल्या कोणीही केला तरीही चालेल. म्हणजे असं नाही की मी देवपूजा करते तर मीच करणार, किंवा मग घरात महिला सेवेकरी जास्तीत जास्त असे उपाय करत असतात. पुरुष सेवेकऱ्यांनी हा उपाय केला तरी चालेल. उजव्या हातात आपल्याला काय करायचे, उजव्या हातात आपल्याला तांदूळ घ्यायचे, त्यावरती थोडंसं हळदी कुंकू टाकायचे. हे तांदूळ सूर्याला दाखवून डोळे बंद करून ओम सूर्याय नमः या मंत्राचा जप 11 वेळा आपल्याला करायचा आहे. हे तांदूळ एका पाण्यामध्ये टाकून हे पाणी घरामध्ये संपूर्ण म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपल्याला शिंपडायचं आहे. यामुळे काय होईल, घरातील भांडणे बंद होतील, कर्ज कमी होईल, रोगराई कमी होईल, खराब जी शक्ती असेल ती नष्ट होईल आणि संपूर्ण कुटुंबावर देवाची कृपा होईल. तर हा उपाय तुम्ही दररोज सकाळीही करू शकता, पण शक्यतो हा उपाय तुम्ही 7 दिवस करा. म्हणजे उद्यापासून जर तुम्ही सुरुवात केली तर 7 दिवस तो करायचा आहे. व्हिडिओ थोडा मी लेट टाकलेला आहे, त्याच्यामुळे ज्यांनी व्हिडिओ ज्या वेळेला बघितला असेल त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही ही सेवा करू शकता. तर तुम्हाला समजलं असेल की आपल्या घरामध्ये सतत आनंदी वातावरण ठेवायचं असेल तर आपल्याला भांडणे होऊ द्यायची नसतील तर आपल्याला हा उपाय करायचा आहे. काय करायचे परत एकदा सांगते. उजव्या हातात तांदूळ घ्यायचे, त्यावरती थोडंसं हळदी कुंकू व्हायचे. हे तांदूळ सूर्याला दाखवून डोळे बंद करून ओम सूर्याय नमः या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे. त्यानंतर हे तांदूळ आपल्याला एका पाण्यामध्ये टाकून ते पाणी घरामध्ये संपूर्ण शिंपडायचे. घरातील भांडणे बंद होतील, कर्ज कमी होतील, रोगराई आणि खराब शक्ती नष्ट होतील. तर संपूर्ण कुटुंबावर आपल्याला जर देवाची कृपा प्राप्त करायची असेल तर हा उपाय तुम्ही 7 दिवस करा. 7 दिवस हा उपाय करून बघा, तुम्हाला नक्कीच उत्तम अनुभव येईल. सर्वांना श्री स्वामी समर्थ. ही छोटीशी माहिती माझ्याकडे होती, ती मी तुमच्यापर्यंत शेअर केली. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.